मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतोय। शेवटचा बॉल धावा धावफलकावरती 10। ओच्या ठिकाणी कव्हरला चेंडू खेळून काढलाय तोपर्यंत मिळेल एक सिंगल। इथे झाली मिस्टेक। क्रिकेट मध्ये या चुका तुम्हाला टाळाव्या लागतात। झेल सोडणं, फिल्डिंग मध्ये सातत्याने फंबलिंग होणं, कारण क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये। आणि या मिळतील 2 धावा। षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला। 2 षटकामध्ये टीमची धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 12 धावा। या दरम्यान सन्माननीय मुरलीधरजी कोळंबे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि सन्माननीय मोहनजी भोईर यांचे मनपूर्वक स्वागत। या आपण व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। कारण स्पर्धा आपल्या गावाची आहे, स्पर्धा आपल्या या ठिकाणी आपण पाहतो तालुक्याची आहे। खरं तर आपण पाहतो आपल्या क्रिकेट संघाची स्पर्धा पाहायला मिळते, कारण श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांनी आयोजित केलेली भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपला स्वाभिमान, आपल्या सर्वांच्या अभिमानाची आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल। चांदई गावाचे कोणी ग्रामस्थ, वरिष्ठ व्यक्तिमत्व, कोणी युवा कार्यकर्ते, सामाजिक राजकीय क्षेत्रातील कोणी मंडळी या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण सुद्धा या आपले मनपूर्वक स्वागत। 2 षटकांमध्ये 12 धावा झालेल्या आहेत। अजून 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि या 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हा देखील आता एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। तो मात्र नांदनपाडा संघासमोर संघासमोर आपण पाहतोय। या ठिकाणी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आयुष आलेत। चांगली गोलंदाजी आयुष राऊंड विकेटने, राऊंड द स्टंप, पंचांच्या बरोबर उजव्या बाजूने षटक हाताळलं जात आहे। उत्तमजी कोलंबे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत। नुकताच त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करण्यात आलाय। त्यांचे मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करू। याच पंचकृषीतील एक नामांकित व्यक्तिमत्व गोलंदाज आयुष। स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन। फुल टॉस बॉल, संपर्क नाहीये, स्वतःवरती नाराज आहेत बॅटर, कारण ही पर्वणी, ही संधी तुम्हाला फार कमी वेळेत मिळत असते। तिचा योग्य तो फायदा तुम्हाला घ्यायचा असतो बॅटरला आणि करता आता स्वतःवरती नाराज आहेत। एक सिंगल आली, 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती। लो स्कोरिंग मॅचेस देखील अनेक वेळा क्रिकेटमध्ये घातक होतात, हाय व्होल्टेज होताना आपण पाहिलेले, परंतु या मॅच मध्ये दंदनपाडा संघ किती धावांपर्यंत मजल मारेल हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे। फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जातोय आणि ते बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर। पाहावं लागेल DRS या ठिकाणी घेण्यात आला नाही। चेंडू डीप होतो आय थिंक सो आणि मॅच कंटिन्यू आपण करू। 6 धावा धावफलकावरती जरूर मिळतील। नक्कीच आपण पाहतोय जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आपण पाहतोय सध्या एक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होते। कदाचित कालची महानगरपालिकेची निवडणूक पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न घर करून राहिलेला आहे आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे की जर मराठी शाळा, सरकारी दवाखाने आणि एसटी महामंडळ जर वाचवता आले ना तर जरूर वाचवा, अन्यथा ते जर आपल्या हातातून गेले तर आपली मराठी भाषा कुठे अबाधित राहणार नाहीये। असा एक चांगला संदेश काल प्रत्येकाच्या स्टेटसला व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळाला। म्हणून या गोष्टीकडे अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे आहे। जर तुम्ही कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलला आपली मुलं पाठवत असाल तर मराठी शाळेला देखील तितकंच प्राधान्य द्या। किमान अगदी आपण पाहतोय 4थी पर्यंतचं शिक्षण हे प्रत्येकाचं मराठी शाळेपर्यंतच असलं पाहिजे।
या दरम्यान आपण पाहतो मराठी शाळेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत, दिनेशजी बागडे. खरं तर आमचा हा संदेश आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा, कारण मराठी शाळा वाचलीच पाहिजे. व कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, परंतु बिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफ कडे चाललेला आहे. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी जरूर मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 25 धावा धाव फलकावरती आहेत. कारण आपण चर्चा करत होतो शाळेबद्दलची, आपल्याकडे वेळ आहे परंतु आपण चर्चा करू. कारण कार्मेल कॉन्व्हेंट जे इंग्लिश मिडियमचे स्कूल आहेत त्यामध्ये सध्या नुकताच डिसेंबर महिन्याचा क्रिसमस साजरा करण्यात आला आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला सॅन्टा बनवण्यात आलं. कुठेतरी आपला मराठी जी अस्मिता आहे तो वासुदेव हरवलेला आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात मंत्रमुग्ध करणारं ते वातावरण कोणत्याही गावात आपल्याला पाहायला सध्या मिळत नाहीये. या दरम्यान निवृत्ती कोलंबे आणि दिनकरजी बागडे यांच्या वतीने सुद्धा एक चांगला उपक्रम. दिनकर बागडे आणि निवृत्ती कोलंबे निवृत्ती बागडे आणि दिनकर कोलंबे कदाचित थोडस कन्फ्युजन होतं, जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. तसंच आम्ही या ठिकाणी उल्लेख करू, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्विच हिट. एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4 आणि या चौकाराने टीमची टोटल पुढे जाईल ती 29 वरती. आता धावांची नितांत गरज आहे. गेअर चेंज करावा लागेल नंदनपाडा संघाला या मॅच मध्ये. शेवटचा षटक आहे गोलंदाज अभि. चार आलेत आणि आता धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 29 झालेले आहेत. 29. लेफ्ट ब्राउंड विकेट. चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय तोपर्यंत डॉट बॉल. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये, कारण आता स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज ज्याच्या बॅट मधून नुकताच चौकाराला तो अजिंक्य. स्ट्राईक एंडला 29 धावा आहेत. 4 षटकांची मॅच. ऑल साइडला व्हाट अ शॉट. कदाचित हा छक्का नाही आहे तर 8 असेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वात ह्यूज अँड हँडसम ब्युटिफुल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्यच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. दंदन पाडा या संघाच्या खेळाडूकडून अजिंक्य सध्या आपण पाहतो 9 चेंडू 10 बॉल 21 वरती तो नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग. संघ अडचणीत सापडला होता आणि आता धावांची नितांत गरज असताना ती धावांची भूक या ठिकाणी भागवली जाते. ओ मागे चालला बॉल. या ठिकाणी आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत बॉल सीमा पार आणि धावा मिळतील 4. धावा झालेत. आता मात्र आपण पाहतोय धावांची गती आता कुठेतरी 10 पेक्षा जास्त पाहायला मिळेल, कारण अजूनही 2 चेंडूंचा पर्याप्त खेळ बॅलन्स आहे या पहिल्या सत्रातील. पुन्हा एकदा आपण पाहतो लेट कट. अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय स्वीपर रिझन मध्ये तोपर्यंत 2 धावा जरूर मिळणार आहेत. चांगली बॅटिंग करतायत. चेंडूची फेक पाहायला मिळाली. व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाहीये तोपर्यंत या धावा 2 घेण्यामध्ये यशस्वी झालेत. आखो में इशारा. भर दिवसात 2 धावांची चोरी सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 41 झालेले आहेत. शेवटचा बॉल तो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती.
आणि आता खेळाचा पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या पहिल्या डावात 41 धावा बनवल्यात बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात नंदनपाडा संघाने आणि 42 धावांचं आव्हान यावेळेस उभं केलंय ते गणेगाव संघासमोर येणारे 24 बॉल आणि 42 धावांची गरज. चला वावलोली संघ जय भवानी वावलोली संघाचे संघ नायक आणि दिबा पाटील उमरोली या चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज फास्ट. बारा बॉल 26 धावांची मॅरेथॉन इनिंग